त्यामुळे राहुल आप्पाचा पण कुणी नाद करायचा नाही. त्या कासूर संपला वगैरे, पण मी तुम्हाला आज यामध्ये मुलाखतीमध्ये नव्हतो की बघा मित्रांनो, भवानवाडीचं मैदान महाराष्ट्र केसरी मैदान म्हणायला लागेल मित्रांनो. एका अर्थानं परंपरेचं मैदान आणि संघर्ष बघा, भवानी मातेचा आशीर्वाद आणि वैभव कदम यांचा रुद्रा. 26 लाखाचा बैल मित्रांनो, आणि 26 लाखाच्या बैलाला ज्यावेळेस पायाला दुखापत होती त्या मालकाचा संघर्ष काय असेल तुम्ही विचार करा मित्रांनो. आणि ज्यावेळेस पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर अनेक लोक म्हणली त्यांना की बैल संपला, बैल एकदा बैल फ्रॅक्चर झाल्यानंतर बैल परत पळत नसतो. परंतु 8 महिन्याचा संघर्ष केला आणि 8 महिन्याच्या संघर्षानंतर आज रुद्राला साथ भेटली मोडलिमकरांच्या चिकाराची, अतुल नाना यांच्या चिकाराची, आणि आज 1 नंबर केला. वैभव दादा, काय कसा हा संघर्ष होता? 7-8 महिने तर काय पहिले मैदानाला येतच नव्हतो. म्हणजे रुद्राव माझा लय जीव आहे. ज्यावेळी रुद्रा 5 डिसेंबरला बैलाच्या पायाला वडकीच्या मैदानात लागला त्याच्यानंतर बैल 3 पायावर चालत होता. म्हणजे असं बैलाकडं गेलं की माझ्या डोळ्यात म्हणजे पाणी यायचं. माझ्या बैल कधी नीट होणार. त्याच्यानंतर 5-6 महिन्यांनी बैल काढला कापूरहोळच्या त्या आपल्या नारायणपूरच्या मैदानात काढला. पहिला फेरा बैल पळला, पण दुसऱ्या फेऱ्याला परत बैल 3 पायावरच चालत आला. त्यानंतर आपले निखिल भोकरे डॉक्टर असतील त्यांनी, त्याच्यानंतर आपले आनंद बल्लाळ सर असतील, त्याच्यानंतर आपले मुंबईचे सतीश म्हात्रे डॉक्टर आहेत. ह्या 3-4 डॉक्टरांचा सल्ला घेऊन काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपले ते सासवडला एक औषध सोडतात. सगळे प्रयोग करून बघितले, कुठनं यश येईल. पण शेवटी भोकरे डॉक्टरांनी त्यांच्या जीवाची म्हणजे बैलाच्यासाठी त्यांनी त्यांची जी काय ताकद होती ती लावली आणि 100% त्यांनी बैल माझा रिकवर करून दिला. आज 4-5 मैदान झाले. 5 मैदान झाले बैलाला सेमीला कड यायची आणि 1-2 नंबर करणारी गाडी आमच्या सेमीत असायची आणि आम्हाला कड असायची. नशीब पण थोडं साथ देत नव्हतं, पण आज नेमकं सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि काल 4 वाजता हा पायरा झाला आमचा. ते पण राहुल आप्पाला बोहला दिलेला होता, राहुल आप्पांच्या बैलाला. राहुल आप्पाच्यामुळे ह्या मैदानाला येण्याचा योग आला आणि त्याच्यामुळे मग इथं रुद्राचं नियोजन केलं. आणि रफिकनी पायरा केला होता, रफिक मुलांनी तोंडोलीचा त्यांनी पायरा केला होता. आणि मोडणीमवाले चिकारावाले पण रफिकच्या एका शब्दावरती बैल द्यायला हो म्हणाले. म्हणजे हे 7-8 महिने ते म्हणजे लय म्हणजे इतकं कष्ट आणि इतके संघर्षाचे गेल्यात की म्हणजे काय कळत नव्हतं. 6-7-8 महिने मैदानाला पण येत नव्हतो मी. आत्ताही 3-4 मैदान झाले मैदानाला यायला चालू केले. संघर्ष काय मित्रांनो, त्यांच्या ज्यावेळेस डोळ्यात पाणी उभं राहिलं ना त्यावेळेसच कळतोय की संघर्ष काय आहे. आणि आजचं मैदान महाराष्ट्र केसरीचा मान भेटलाय आणि पहिल्याच मैदानात तुम्ही महाराष्ट्र केसरी मैदान झाला म्हणजे गुलाल घेतला, ती पण महाराष्ट्र केसरीचा 1 नंबरचा. भवानी मातेचा आशीर्वाद भवानवाडीची आम्हाला भेटला, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आणि म्हणजे भवानी मातेचा आशीर्वाद आमच्या बैलांवरती आणि आमच्या सगळ्यांवरती राहिला, त्याच्यामुळेच ह्या गोष्टी शक्य झाल्या. बरं, आता नियोजनाचा बादशाह म्हणजे एक प्रकारे कुठल्या पण क्षेत्रात असू द्या, की बैलगाडी क्षेत्रात असू द्या किंवा क्रिकेट क्षेत्रात असू द्या किंवा कॉलेजला JS करण्यात म्हणजे आम्ही एकत्र होतो, पण हात नाही धरला कुणी आतापर्यंत. राजकारणात असू द्या, तो माणूस समजायला असं कुणाला समजणार नाही. सातारा जिल्ह्यात मानखटाव तालुक्यात जयाभाऊंच्या बरोबर राहुल आप्पा असतो आणि जयाभाऊंचाच इथं जिल्ह्यात कोण आत्ता नाद करत नाही, त्याच्यामुळे राहुल आप्पाचा पण कुणी नाद करायचा नाही त्या ह्याच्यात. बरं, आजचं मैदान कसं का आप्पा काय सांगचाल आणि संघर्ष संपला आज? काय माहिती आहे का, या बैलगाडी क्षेत्रात कुठलाच बैल थांबत नसतोय आणि कुठलाच मालक पण थांबत नसतोय. तो बांधावा बसलेला असतो म्हणजे तो संपलेला नसतोय. तो विचार करत असतोय की आपल्याला भविष्यात काय आखणी करायचं आहे आणि तीच आखणी या वैभवनं केली. आणि खरं तर बैल अड्ड्यात पाळणार नव्हता. मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमात एवढं सांगतो, आपल्या शिवाजी उकर फॅन दावलीला कधी पण 1 नंबरचा बैल घडू द्या आणि वैभव शेठनं बैल मागू द्या, त्या रात्री आपला बैल येणार. कारण की त्या दिवशी निमसोडच्या अड्ड्यामध्ये वैभव शेठचा बैल गट क्रमांक 40मध्ये 1 नंबरचा असताना गाडी पाळली. यांची घरची गाडी पाळलेली, त्यात बोला आणि ही गाडी पाळली होती. अगदी म्हणजे तुफान गाडी पाळली होती. आणि गट पण वर यायच्या अगोदर वैभव शेठ पण गेला की मला माझा गावचा अड्डा आहे आणि माझ्या गावच्या अड्ड्यात आपला आदत खोंडा, त्या आदत खोंडाला बैल पाहिजे. वैभव शेठनं अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, या भवानी मातेच्या यात्रेच्या देवा शपथ सांगतो मला की अक्षरशः आपल्याला विचारलं पण नाही कुठला बैल आहे, किती बैल पोहतोय, काय नाही. त्यांचा आता बॉला पण 1 नंबरमध्ये पोहतोय. म्हणजे बैल थोडं पायऱ्यावानी वाचून अडचणी येतात, परंतु त्या देखील बैला आत्ता म्हणजे 10 सारख्या जसा देवा पोहतोय ना
तेवढी गती त्या पण बैलाला आहे. फक्त काय की आता पायरा हा विषय लय मोठा झाला आहे. 1 नंबरचे बैल 1 नंबरमध्येच पाहायला लागल्यात. 2 नंबर 3 नंबर मधल्याला कोण बैल देत नाही आता चालू घडीत. या विषयामुळे तो पण बैल थोडा कुठं तरी म्हणतो पायऱ्या वाचून यजमानाचं कमी होतं. कारण बैलाला स्पीड जर तुम्ही बघितलं त्या बॉलाला पण तुफान गती आहे. आणि त्यांनी एका शब्द आपल्याला बैल दिला आणि याचा उपकार आपण आयुष्यात कधी विसरणार नाही. आपण पण शब्दाला जागणारा माणूस आहे. वैभव शेठला माहिती आहे. कारण की हा बैल जेव्हा खरेदी करा चाललेला त्यावेळेस सगळेच म्हणत होते की बैल घ्यायचा नाही. वैभव शेठचा मला फोन आला तरी 12च्या दरम्यान फोन आला की आप्पा काय करायला लागते काय नाही. म्हणलं घेऊ बैल काय नशिबात होईल ते होईल. आणि मला वाटतं मागच्याच मेहरबान बरोबर 1 नंबर केलता पहिल्यानं. आणि त्याच्यावर चोराच्या मैदानाला 1 नंबर केला सगळ्या 1 नंबरच्या गाड्या मारून. आणि त्याच्यात आज पण पहिल्यानं 1 नंबर सगळ्या गाड्या मारूनच पहिल्यानं 1 नंबर केला. शेवटी काय बैल पळायला लागतोय. म्हणजे आज जरी वैभव शेठ डोळ्यात पाणी आला तर आमच्या देखील डोळ्यात पाणी आले. कारण की आपला देखील बैल नांद्या म्हणून संघर्षात आहे. तुम्हाला कमी येतं की बाबा बैल कसा आहे काय नाही. पण आम्ही अशी माणसं आहे की नाही का बैल आजारी पडला म्हणजे बैल आम्ही त्या बैलावर दुर्लक्ष करतो. म्हणजे कुठला जरी बैल मालक असला तरी त्या बैलावर तितकंच प्रेम करतो. आज या माणसाचा 8 महिना संघर्ष कसा केलाय काय केलाय आम्ही पण जवळनं बघितले. शेवटी काय आहे की आज 25 आणि 26 लाख रुपयाचा बैल घेणं सोपं आहे. पण त्या बैला सांभाळ करणं तितकंच अवघड आहे. म्हणजे नाही का की आज वैभव शेठने 1 नंबर केलाय तर लोकांना वाटणार काय केला आपल्याला काय. परंतु त्या मागचा संघर्ष खूप मोठा आहे. भवानी मातेचा आशीर्वाद आहे मित्रांनो. म्हणजे काय सांगायचं आहे ह्याच अड्ड्यात मी घरणिकीचा राजा आणि बकासूरचा पायरा घडवून आणलेला. आणि राजानं बकासूरनं इथं 1 नंबर केलेला. बैल अजून कंटिन्यू 1 नंबर 100% म्हणजे यो देखील बैल काय संपणारा बैल नव्हता. परंतु काय पण राजा असाच राजाची गत अशी होती. भरपूर 5-6 मैदानात राजानं हार पत्करली होती. आणि ह्या मैदानापासूनच राजा उजाडत आला. 100% आज मैदानात बकासूर आणि राजा गाडी पाहिली होती. त्यावेळेस लंपीचा काळ होता. आणि आमच्या अनेक बायांनी ताकदीनं तो अड्डा त्यावेळेस आम्ही घेतलेला. म्हणजे नाही का त्यावेळेस संघटना नुकतीच सक्रिय झाली होती. परंतु त्यातनं पण आपण अड्डा घेतला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय येणाऱ्या काळात तुम्हाला बकासूर आणि देवा देखील म्हणजे आपला जो हे आहे रुद्र आहे तो देखील तुम्हाला पाहताना बघायला मिळेल. कारण की आज आम्हाला देखील वाईट वाटलं की बकासूरनं मार खाला नाही का. कारण की तो नंदी आमच्यासाठी देव आहे. की आम्हाला वाटत होतं की या अड्ड्यामध्ये म्हणजे आता मागं 2 अड्डा बैल पाळला होता या अड्ड्यात. दोन्ही अड्ड्यामध्ये बैलाने 1 नंबर केला. एकदा गणेश राजाबरोबर 1 नंबर केला. एकदा चिक्याबरोबर मागच्या वर्षी 1 नंबर केला. मागच्या आपण पायरा केला त्यावेळेस 1 नंबर केला. आज पण मला वाटतं गाडी राहील. पण काय नशिबा शेवटी कड आहे. आणि नशिबाचं काय आता जरी म्हणजे असं वाटते की लोकांना वाटते की बकासूर संपला वगैरे. पण मी तुम्हाला आज यामध्ये मुलाखतीमध्ये नव्हतो की बघा. आणि नंतर म्हणजे बऱ्याच दिवस मैदानात पण नाही तुम्ही म्हणजे कुठं म्हणजे गायबच झाला. असं लोकांना वाटलं की याला बैल घेऊन 26 लाख रुपये म्हणजे एवढी रक्कम मोठ्या रकमेचं बैल घेऊन फसला माणूस. क्षेत्रच हे संघर्षाचे दिवस असतात प्रत्येकाचे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असतात. त्याचप्रमाणे आमचे पण दिवस होते खराब. पण त्या खराब दिवसात म्हणजे माझ्या बैलासाठी माझा लहान भाऊ आहे ओम, अनिकेत आहे, त्याच्यानंतर देव आहे, त्याच्यानंतर रोहित दाजी आहेत. हे जी 4-5 माणसं आहेत ना ह्या 4-5 माणसांनी एवढं कष्ट घेतलंय की मी ह्यांचे उपकार माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणजे कुठल्या पण क्षणी ही रोहित दाजींना मी ज्यावेळी फोन केला आहे त्यावेळी हा माणूस माझ्यासाठी प्रत्येक फोनला माझ्यासाठी हजर आहे. त्याच्यानंतर देवा असेल, संग्राम असेल, ओम असेल, निखिल असेल, अर्चित असेल, ह्या सगळ्यांनी म्हणजे हा बैल नीट करण्यात किंवा ह्या बैलाला यश मिळवण्यात माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त मोलाचा वाटा ह्या सगळ्यांचा आहे. तुम्ही ज्यावेळेस बैल गुलाल राहील त्यावेळेस बैल 1च नंबर करणार. मित्रांनो 1 नंबरनं संघर्ष संपवणार बकासूर सुद्धा आप्पाचं खूप. आणि नंतर म्हणजे बऱ्याच दिवस मैदानात पण नाही तुम्ही म्हणजे कुठं म्हणजे गायबच झाला. असं लोकांना वाटलं की याला बैल घेऊन 26 लाख रुपये म्हणजे एवढी रक्कम मोठ्या रकमेचं बैल घेऊन फसला माणूस. क्षेत्रच हे संघर्षाचे दिवस असतात प्रत्येकाचे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असतात. त्याचप्रमाणे आमचे पण दिवस होते खराब. पण त्या खराब दिवसात म्हणजे माझ्या बैलासाठी माझा लहान भाऊ आहे ओम, अनिकेत आहे, त्याच्यानंतर देव आहे, त्याच्यानंतर रोहित दाजी आहेत. हे जी 4-5 माणसं आहेत ना ह्या 4-5 माणसांनी एवढं कष्ट घेतलंय की मी ह्यांचे उपकार माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणजे कुठल्या पण क्षणी ही रोहित दाजींना मी ज्यावेळी फोन केला आहे त्यावेळी हा माणूस माझ्यासाठी प्रत्येक फोनला माझ्यासाठी हजर आहे. त्याच्यानंतर देवा असेल, संग्राम असेल, ओम असेल, निखिल असेल, अर्चित असेल, ह्या सगळ्यांनी म्हणजे हा बैल नीट करण्यात किंवा ह्या बैलाला यश मिळवण्यात माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त मोलाचा वाटा ह्या सगळ्यांचा आहे. मित्रांनो बघा संघर्ष खूप आहे. आणि काय सांगसाल बैलाविषयी काय सांगसाल या?
बैलाविषयी सांगायचा विषय असा आहे की आत ज्यावेळेस मी ह्याच्या पृथ्वीच्या पवनच्या गाडीत बसलेलो त्यावेळेस मुरला आप्पालाच बोललेलो, गाडी 4 नंबरला लागली, एकच नंबर करणार. मी आलता मुलांनी वगैरे होतो त्यावेळेस आमचा विषय झाला की आज म्हणलं रुद्राचा दिवस आहे, रुद्र आज एकच नंबर करणार. कारण सीमेला पळ बघूनच आम्ही म्हणजे विषय झालता की गाडीत एकच नंबर रुद्रा करतो, 4 नंबर तासावर असल्यामुळे. दाजी काय सांगचाल, सारखं दाजी दाजी द्यायचं चालाय, थोडं बोला. बोला काय तुमचं ह्यांचं तुमच्यावर लय प्रेम आहे, दाजी दाजी. बैलाने 1 नंबर केलाय, खूप आनंद झालाय. आणि संघर्ष मिटला म्हणा. संघर्ष आज मिटलाय बैलाचा. आता बैल आजारी होता त्यावेळेस पायऱ्याला वगैरे काय लोकांना फोन केला तुम्ही नंतर? आता ह्या सगळ्या गोष्टी राहुल आप्पांनी सांगितलं तुम्हाला, पायऱ्याला भरपूर अडचणी येतात. मी म्हणजे आता बऱ्याच लोकांना फोन केल्यात, 30,000 देतो, 40,000 देतो, 50,000 देतो, म्हणजे काय खऱ्या गोष्टी आहेत ह्या. सगळ्यांना फोन केल्यात आणि येणाऱ्या दिवसात म्हणजे एक दिवस आपला पण 100% ह्या क्षेत्रात असेल. आज माझ्याकडे ही 2 बैल आहेत, तेजा बाजीराव, आणखीन ती 2 बैल आहेत, 4 बैल आहेत. आणि अजून पण मला 1 नंबरचा त्या तोडीचा बैल मिळला तर तो बैल घ्यायची माझी तयारी. आणि ह्या क्षेत्रात मी 100% एक दिवस तरी 1 नंबरचा बैल, अजून एक माझ्याकडे बैल असणार. आणि ह्या सगळ्या लोकांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी आम्हाला ह्या गोष्टीसाठी हिनवलंय त्यांनी फक्त फोन केला की त्या एका शब्दावर त्यांना मी बैल देणार आहे, ही 100% सांगतो तुम्हाला. ज्यावेळी आणि आज पण मला कुठल्या तरी माझ्या बैलाला फोन आला तरी मी लगेच बैल पाठवून देतो. म्हणजे आपण कधीच त्या गोष्टीसाठी ही करत नाही, पण सर्वांनीच म्हणजे थोड्या ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. अशा ज्यांनी हिनवलं त्यांना पण बैल देणार तुम्ही? 100% सगळ्यांना बैल देणार. आपला बैल ज्यावेळी माझ्याकडे बैल पळत असेल तो बैल मी प्रत्येक म्हणजे जो पळणारा नंदी जो मला फोन करेल त्याला 100% मी बैल देणार. आप्पा असं बैलगाडी क्षेत्रात पाहिजे की बाबा आपला नाही त्यांनी आपल्याला नाही दिला पण ती दुश्मनी वाढवायची नाही, आपण त्यांना बैल देऊन दोस्ती मिळवायची. 100% मी तुम्हाला मागे सांगितलं काय की या माणसानं आपल्या सुरुवात जोकर शपथ की आपल्या त्यांनी विचार देखील नाही की आपला तुझा कुठला बैल आहे, कुठला खोंड आहे, काय ते म्हणले. मी त्यांना म्हणले पावती टाकल्यात, टाका म्हणले. आणि एका मिनिटात बैल तिथं गाडी आज पाळणार नव्हती रुद्राची, म्हणजे दोन्ही बैल वाढणार. कारण की आता निमसोडला 2 दिवसापूर्वी ही गाडी यांची पाळलेली आणि गाडीला कडे गेली म्हणून गाडीने मार खाल्ला नाही का. तिथं टाकीत गाडी उतरली, मला वाटते 2 का 3 नंबर गाडी उतरली. परंतु ती गाडी तिथं जर लागली असती नाही तर त्या दिवशीच बैला संघर्ष संपला असता. आणि काय माहिती आहे का, हे मैत्रीचं नातं आहे आणि हे मैत्रीचं नातं जपलं पाहिजे. आणि हीच आमची मैत्री आहे नाही का. वैभव शेठ असेल, मी आहे, छोट्या ड्रायव्हर आहे, अनिकेत भाई आहे, शेवटी मैत्री आहे. आणि या मैत्री म्हणजे ती बैलगाडी क्षेत्र आहे. आणि काय माहिती आहे का, मैत्री जर नसेल ना तरी खेळ खेळण्यात पण काय मजा नाही. आता ड्रायव्हरचं फक्त पहिल्यापासून तुम्हाला साथ आहे ड्रायव्हरची, काय सांगताल याविषयी? छोट्या म्हणजे का या पाठीव छोट्याला जावा आणलाय का नाही आपण, त्यावेळेस छोट्याला 1 नंबर छोट्याने केलाय. रात्री देखील छोट्याला फोन केला, छोट्या दुसऱ्या गाडीकडे जाणार होतो कुठं गाडी आणायला. त्याला म्हणलं काय माहित नाही, एकतर म्हणलं वैभव शेठचा मी माझ्या खोंडाला पायऱ्या केलाय झालं. आणि परत बोलाचा पण ह्याचा पण पायरा आलता रुद्राचा. आणि छोट्याला सांगितले की आत्ता सोन्या 50 घेतल्या पण छोट्या म्हणत होती पण छोट्या काय कारणाचा आला ना अड्ड्यात. परंतु जेव्हा छोट्यात आलाय ना तेव्हा छोट्याने 1 नंबर केला या फाटीव. काय छोट्या ड्रायव्हर विषयी काय सांगताल? छोट्या ड्रायव्हर म्हणजे आमचा घरचा ड्रायव्हर आहे. छोट्या ड्रायव्हर रुद्रा आणि तेजा ग्रुप गिरवी हे समीकरणच वेगळं आहे. ज्यावेळी छोट्या आमच्या बरोबर असतो त्यावेळी 100% छोट्या आमच्यासाठी काहीतरी गाडा होतो. आणि आमच्या म्हणजे तेजा ग्रुप गिरवीसाठी छोट्या आणि भैया ड्रायव्हर हे 2 ड्रायव्हर लकी आहेत. त्याच्यानंतर मोरा अडचणीच्या काळात मोरा ड्रायव्हर आंबेगावचा त्यांनी पण आमची साथ कधीच सोडली नाही. त्याच्यामुळं हे 3 ड्रायव्हर तर म्हणजे आमच्या घरचे ड्रायव्हर आहेत. छोट्या आपला भैया ड्रायव्हर आणि मोरा ड्रायव्हर. मित्रांनो खूप मुलाखत घेण्यासारखं आहे. आपण एक दिवशी अजून वैभव शेठच्या गोट्यावर जाऊ. आपण मला वाटतं पहिल्यांदा मी गोट्यावर आलो तुमच्या. म्हणजे काय म्हणता ना माझ्या का, ज्यावेळेस बैलाचा 1 नंबरचा पायरा आला ना त्यावेळेस बैलाने 1 नंबर केलाय. म्हणजे या बैलाचा इतिहास देखील जुना लय खतरनाक आहे. बैलानं लय अड्ड्यात 1 नंबर कडन केलाय. त्यामुळं माझी पण बैल मालकांना विनंती आहे की बाबा आता जे महाराष्ट्र टॉप नंदी पाहतात त्यांनी वैभव शेठला बैल देऊन साकार्य करावं. आणि जरी कोणाला पैसे पाहिजे असले तरी ह्या माणसाची ताकद आहे पैसे द्यायची, पण तुम्ही बैल द्या. काय शेवटी हा पैसे मागणार पण विचार करावा ना, बैल एवढा पळतोय तर मग पैसे नाही मागितले. काय असते एखाद्याचं असते काय शेवटी काय त्यांचं त्या ह्याच्या उदरनिर्वाह चालू असतोय, त्या गोष्टी चालू असतात. आणि पैसे म्हणजे काय शेवटी त्या माणसाच्या पैशावर कुटुंब चाललेलं असते त्यांना भाऊ. म्हणजे तो माणूस पैसे घेऊन वाईट मार्गाला लावतो असा पण काय विषय नाही का. लोकांचा नाईलाज असतो त्याच्यामुळे त्यांना ते म्हणजे आता 10-20 माणसं मागं असतात. ह्या सगळ्या गोष्टी पिकअप असेल, डिझेल असेल, नाश्ता पाणी असेल, सगळ्यांचा ह्या सगळ्या गोष्टीला बैलगाडी मालकांचा पण खर्च असतो बराच.
आणि काही लोकांचे म्हणजे परिस्थिती असती नसती, त्याच्यामुळं त्या गोष्टी काय जो तो ज्याच्या त्याच्या मार्गाने करत असतो. शेवटी 26 लाखाचा ज्यावेळेस बैल घेतला म्हणजे एवढी मोठी रक्कम का निर्णय घेतला? क्षेत्रात आपल्याला यायचंय बैल ज्यावेळी आता संतोष शेठचा मल्हार ज्या पद्धतीने पळतोय त्याच पद्धतीने हे रुद्रा मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी कुठल्या पण कडनी डावीकड असू द्या उजवीकड असू द्या कुठनं पण येऊन कुठल्या पण गाड्या मारायचा आणि प्रत्येक मैदानात रुद्रा आणि VIP राणा ही गाडी एकच नंबर करायची. आणि हा बैल त्यावेळी आम्ही कोरेगावच्या अड्ड्यात आम्ही बैल मागितला. त्यावेळी त्यांनी आम्हाला 61 लाख रुपये किंमत सांगितलेली आणि ही 26,11,000 रुपये राहुल आप्पांनी त्याच्या हाताने पैसे दिलेत. त्याला विचारा, त्यांनीच त्याच्या हाताने पैसे दिलेत. मी छोट्या आम्हाला आठवते त्यावेळेस पैसे दिले ते सांडू मिस्त्रीला म्हणजे मुन्ना बैला त्यावेळेस. आणि विषय काय माहिती आहे का, ह्यांचा रुद्रा पण पोहतोय आणि बॉला देखील त्यांचा बैल अतिशय चांगला पोहतोय नाही का. त्या पण बैलाला पैसे झाला ना, तो बैल कुठली एक नंबरातली गाडी जी गाडी कोणाला मरत नाही ना, तो गाडी मी तुम्हाला सांगतो आज तो बैल माना 100%. ज्यावेळेस चांगला दिवस असतो तेव्हा वैभव दादा अनेक लोक म्हणजे म्हणजे चांगल्या दिवसात आणि वाईट दिवसात फरक सांगा मला. वाईट दिवसात पण आपण तसाच आहे आणि चांगल्या दिवसात पण आपण तसाच आहे. मी आजपर्यंत तुम्हाला कधी छकड्यावर किंवा कोणाच्या डोक्यावर उभं राहून कुठल्या गोष्टी नसलेल्या बिसलेल्या ह्या गोष्टी मी कधीच दिसणार नाही तुम्हाला आजपर्यंत. ज्यावेळेस आपलं नाही पण चांगल्या दिवसात लोक आणि वाईट दिवसात लोक. आपली लोक असतात ही चांगल्या दिवसात पण आणि वाईट दिवसात पण आपल्या बरोबरच असतात. फक्त ज्यावेळी वाईट वेळ असती त्यावेळी माणसं ओळखायची संधी असती. त्यावेळी फक्त आपल्याला माणसं कळली पाहिजेत, आपलं कोण आणि परक कोण. त्याप्रमाणे आपण इथून पुढं म्हणजे येणाऱ्या दिवसात चांगल्या दिवसात कोण आपल्या बरोबर राहतं आणि वाईट दिवसात कोण राहतं ह्या गोष्टीची शहानिशा करायची आणि येणाऱ्या चांगल्या दिवसात पण त्या लोकांबरोबर आपण त्या पद्धतीनेच राहायचं. ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं पाहिजे आपण. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. समोरचा काय वागला आहे ह्याच्याशी जास्त हे करत बसायचं नाही, आपण चुकायचं नाही, आपण सगळ्यांशी चांगलं राहायचं. धन्यवाद मित्रांनो.